नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। धक्कादायक घटना, दारूसाठी आई वडिलांसह बहिणीवर कोयत्याने हल्ला, मुलाविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं करांडेवाडी तालुका सांगोला इथं मुलानं आई वडील व बहिणीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली। रुक्मिणी गोरख करांडे वय 65 राहणार करांडेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा रावसाहेब गोरख करांडे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास रावसाहेब हा घरात आला। दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून त्याने घरातील वडील गोरख करांडे यांच्यावर हातातील लोखंडी कोयत्याने वार करून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व अंगठा जखमी केला। त्यानंतर बहीण आशाबाई करांडे हिच्याही अंगठ्याजवळील बोट व करंगळीवर वार करून गंभीर दुखापत केली। तसेच त्याने आई रुक्मिणी व आशाबाई या दोघींनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली। या हल्ल्यात वडील व मुलगी जखमी झाले। पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ तपास करतात।